श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आपण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जन्मकथा ऐकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। एक अंबिका नावाची विधवा स्त्री आपल्या मतिमंद मुलासह पाण्यामध्ये आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात चालली असताना श्रीपाद श्री वल्लभांनी रस्त्यात त्यांची भेट घेतली आणि तिची समजूत काढली। तेथे अंबिकेने श्रीपाद श्री वल्लभांना पुढील जन्मी मला तुमच्यासारखा पुत्र व्हावा असा वर मागितला। त्यावेळी शनी प्रदोष हे व्रत केल्यास तुला माझ्यासारखा ब्रह्मज्ञानी पुत्र होईल असे श्रीपाद श्री वल्लभांनी त्या स्त्रीला सांगितले। मग त्या स्त्रीने शनी प्रदोषाचे व्रत केले आणि शिवांची आराधना केली। मग स्त्री तिथं मृत्यू झाली आणि तिनं पुढच्या जन्मी एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला। एका ब्राह्मण जोडप्याच्या पोटी तिनं जन्म घेतला आणि तिथं तिचं नाव अंबिका ठेवण्यात आले। अंबिका हळूहळू मोठी होऊ लागली। तिने आईकडून स्वयंपाक, गृहकृत्याची सर्व कामे घेतली। व्रतवैकल्ये, देवधर्म सर्वांचे ज्ञान घेऊन ती मोठी झाली। अंबिका आता 13 वर्षाची झाली होती आणि म्हणूनच तिच्या आईवडिलांना वर संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली। त्या कारंजा गावातील विवाहयोग्य वय झालेल्या तरुणातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाला त्यांनी वर म्हणून निवडले। माधव हा शिवभक्त होता। तो सदाचारी, विनयशील, धर्मकर्मनिष्ठ होता। त्यालाच आपला जावाई करावा असं अंबिकाच्या मातापित्याला वाटू लागले। शेवटी त्यांना हवे तेच झाले। त्यांनी आपल्या म्हणजेच माधवांच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा माधव आणि अंबिकाच्या विवाहाला अनुमती दिली। मोठ्या शुभमुहूर्तावर अंबा आणि माधव यांचा विवाह थाटामाटात पार पडला। अंबा आता सासरी आली। विवाह तर तब्बल 15 वर्षाचा काळ गेला, मात्र घरात पाळणा हल्ला नव्हता। तेव्हा अंबिकेने शनी प्रदोषाचे व्रत केले। त्याचे फळस्वरूपात पुढल्या वर्षीच अंबा गर्भवती झाली। तिला उत्तम डोळाले लागले होते। 9 महिने संपले। प्रसूतीची वेळ आली होती। शनिवार पौष शुक्ल द्वितीयेस दुपारी अंबिकेने सुंदर अशा गोजीरवाण्या बालकाला जन्म दिला होता। श्रीपाद श्री वल्लभांनी हा अवतार धारण केला होता। जन्म होतात सर्व बालकांचे रडू त्यांच्या कानावर गेले, पण बालकाने जन्म होताच रडण्याऐवजी ओंकाराचा सुस्पष्ट उच्चार केला होता। ही अलौकिक कृती ही पहिल्याच उच्चाराने मातापित्यांना कळले की हा जरी आपला मुलगा असले तरी हा खरोखरच ईश्वरी अवतार आहे। माधवाने रूढीनुसार जातक कर्म उरकले। 12व्या दिवशी बालकांचा नामकरण विधी पार पडला होता। त्यांचे नाव शालिग्रामदेव असे ठेवण्यात आले आणि व्यावहारिक नाव नरहरी असे ठेवण्यात आले होते। तरी आता 3 महिन्याचा झाला होता। वाढत्या वयाबरोबर बाळाची भूकही वाढू लागली होती, पण त्यांची वाढती भूक त्या मातेकरून पुरी होत नसल्या कारणाने मातेला त्यांची खंत वाटू लागली। अपुऱ्या दुधामुळे आपले बाल सुदृढ होणार नाही याची तिला जाणीव होती। एके दिवशी सकाळीच बाळाला पाजता ती आपल्या पतीला म्हणाली, माझ्या या देवरूपी पुत्रास मी पोटभर पाजू शकत नाही, हे माझे परम दुर्भाग्य आहे। त्यावर एखादी गाय व दुभती शेळी आणून बाळाच्या दुधाची त्वरित सोय केली पाहिजे असे तिने आपल्या पतीला म्हणजे माधवला सुचले। त्यावर माधव म्हणाला, ठीक आहे, मी उद्या सकाळीच त्यांची व्यवस्था करतो। हा संवाद नरहरी मातेच्या मांडीवर जो दूध पिण्याचा प्रयत्न करत होता तो नरहरी बाळाने हा संवाद ऐकला आणि हा संवाद ऐकताच त्यांनी आपला पाय मातेच्या स्तनाला लावला आणि मातेच्या स्तनाला उजव्या पायाने स्पर्श करताच अभूतपूर्व अशी प्रेमाची लाट तिच्या मनी उसळली व जसा वीज स्पर्श झाल्याप्रमाणे तिचा संपूर्ण देह थरारला। पाहता पाहता तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या। दुधाच्या धारा एवढ्या वाहू लागल्या की तिची संपूर्ण चोळी भिजून गेली। बाळ पोटभर दूध पेलं आणि ही अलौकिक घटना त्या मातापित्याने पाहिली आणि त्यांना आश्चर्य झालं। त्यांना चकित वाटलं की हा बालक साधासुद्धा नाही तर खरंच ईश्वरी अवतार आहे। त्या दिवसापासून त्यांनी बाळाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून ही घटना कुणालाही सांगितली नाही। नरहरी वयाच्या 6व्या महिन्यामध्ये पदार्पण केले।
असतानासुद्धा त्यांना ओंकाराशिवाय कोणता शब्द मुखातून बाहेर पडण्यात येत नव्हता. जन्मताच हे ओंकाराचं उच्चार करणारा बाळ आता का बोलत नाही हे पाहून त्यांचे आईवडील खूप चिंतित असायचे. आपला मुलगा आता 1 वर्षाचा झाला होता, तरी पण ओंकाराशिवाय अन्य एकही शब्द का येईना हे पाहून त्यांना आणखीन चिंता वाटू लागली. या काळजीपोटी एके दिवशी अंबाभवानी नरहरीला जवळ घेऊन म्हणाली, बाळा, ज्योतिष सांगता तू अवतारी पुरुष आहेस, तू युगपुरुष आहेस. आमच्या नशिबाने तुझा जन्म आमच्या घरी झाला आहे. मात्र तू बोलत का नाहीस? आम्हाला तुझे हे बोलणे ऐकायचे आहे. आई हा शब्द मला तुमच्या तोंडातून ऐकायचे आहे. तू बोलत का नाहीस? तू मुका का आहे? असे जेव्हा आई नरहरी बाळाला म्हणाली, तेव्हा नरहरी बाळाने हात वरे करून त्यांना मौज करा असे सांगितले. आणि त्यांनी त्यावेळेस असं एक कृत्य केलं, चमत्कार केला की त्यांनी घरातील एक सळी आपल्या आईला आणून द्यायला सांगितली आणि त्या सळीचं त्यांनी 52 कशी सोनंसुद्धा केलं होतं. ही घटना त्यांच्या आईवडिलांना खूप चकित करून गेली आणि त्यांना वाटले की हा बालक साधासुद्धा नाही. त्यावेळीस नरहरी बाळांनी सांगितलं की माझं तुम्ही मौजी बंधन करा आणि मौज जर केली तर मी नक्कीच बोलेन. माझ्या गळ्यात तुम्ही जानवे घाला, असं ते बाळ म्हणू लागलं. आता ते बालकाचे वय 7 वर्ष चालू होतं. तेव्हाच दुसऱ्या दिवशी माधवानं ज्योतिषाकडून आपल्या बाळाचं मौजीबंधनाचा मुहूर्त काढला व व्रतबंधाच्या तयारीत लागला. उपनयनाची वेळ निश्चित झाली. सर्व काही परिपूर्ण होते. उपनयन सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. माधवाने नरहरीच्या कमरेला मौजीबंधन बांधले आणि नियोजित मुहूर्तच्या तयारीला करण्यात आला. आता हा उपनयन सोहळा बघण्यासाठी खूप मोठे ब्राह्मण आले होते. त्यांना काही लोक तर हसत होते, कारण त्यांना वाटायचे हा मुका मुलगा आणि हा मुका मुलगा गायत्री मंत्राचा जप कसा करेल, मंत्राचा उच्चार कसा करेल, त्याच्या आईवडिलांनी किती खर्च केला आहे बरं, असे लोक काही म्हणून हसत होते. मुका मुलगा गायत्री मंत्राचा उच्चार कसा करेल हे सर्वांच्या मनात पडले होते. आता भिक्षा मागण्याची वेळ आली. तेव्हा अंबिका मातेनं प्रथम भिक्षा देऊन आशीर्वाद देता क्षणी नरहरी बाळाने ऋग्वेदातील पहिला मंत्र स्पष्टपणे उच्चारला आणि ऋग्वेदाचा पाठ करू लागला. दुसरी भिक्षा देताच यजुर्वेदाच्या सुरुवातीचे भाग त्यांनी पठण केले. तिसरी भिक्षा देताच सामवेदातला त्यांनी मंत्र पठण केला. हे ऐकून माधव आणि अंबा अत्यंत आनंदित झाले, कारण त्यांचा मुलगा आता वेदांचे पठण करू लागला होता. त्यामुळे ते अतिशय प्रसन्न झाले आणि आनंदित आणि आश्चर्यचकित झाले. अशा ठिकाणी मौजीबंधनाचा कार्यक्रम पार पडला. नरहरी आता लग्नाच्या वयाचा झाला होता. तेव्हा त्यांच्या आईवडिलाला म्हणजे अंबामाता आणि माधव यांना असं वाटलं की आपल्या मुलाचा विवाह करावा. त्यावेळीस ते आपल्या मुलाकडे गेले आणि त्यांना सांगू लागले की तुझा आम्हाला विवाह करण्याची इच्छा आहे. त्यावेळी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणले की आम्ही विवाह करणार नाही, कारण आम्ही पहिल्यापासूनच दीक्षा देण्यासाठी आहोत, म्हणजे आम्ही संन्यासी आहोत आणि संन्यासी म्हणूनच आम्ही इथं जन्म घेतला आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्व स्त्री या मातेसमान आहेत. त्या दिवसापासून श्री नृसिंह सरस्वती यांना श्रिया वल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी असे नाव त्यांचे पडण्यात आले आणि त्यांनी सांगितले की आता आम्ही संन्यास घेण्यासाठी दुसरीकडे जाण्यात आले आहे. तर बघा, घरोघरी भिक्षा मागणे, ब्रह्मचर्य पाळणे आणि वेदांचे पालन करणे हाच आमचा हेतू आहे. म्हणजे यासाठीच आम्ही तुमच्या जन्मपोटी जन्म घेतला आहे, कारण मागच्या जन्मी तुम्हाला शनी प्रदोषाचे फळ म्हणून आम्हाला तुमच्या पोटी जन्म घेण्यात आला आहे, म्हणून आम्हाला क्षमा करा. त्यावेळीस त्यांचे मातापिता म्हणाले, तू जर आमचा मुलगा असेल तर आमच्या मनात किती अशी इच्छा होते, स्वप्न होते की तू आमचा सांभाळ करावा. आता आम्हाला मूल नाही, तू जर सोडून गेलास तर आमचे पालनपोषण कसे होईल. त्यावेळी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना त्यांना आशीर्वाद दिला होता की जोपर्यंत 2 मूल होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यापाशी राहू आणि ते 2 मुले झाल्यानंतर आम्ही दीक्षा घेण्यासाठी काशीला निघून जाईल. त्यावेळीस अंबा मातेला 2 मुलं झाली. त्यावेळी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे काशीला निघून गेले होते. हे सर्वांना तर तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही गुरुचरित्र वाचले असेल तर या कथा तुम्हाला नक्कीच माहीत आहे. बघा,
ज्यावेळेस नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणाले, आई, जेव्हा तू माझ्याबद्दल विचार करशील, तुला भेटण्याची तीव्र इच्छा होतील, तेव्हा तू मोठ्या उत्साहानं भेटायला ये. तू फक्त आम्हाला आवाज दे, आम्ही तुला भेटण्यासाठी नक्कीच येऊ. असे म्हणून आपल्या आईवडिलांचा निरोप घेऊन संन्यासाची शिक्षा घेण्यासाठी नरहरी हे सर्वप्रथम काशी या तीर्थक्षेत्री जातात. तिथे त्यांनी शिक्षण घेऊन कृष्ण सरस्वतींचा अधिकार जाणून नरहरीने त्यांच्याकडून दीक्षा घेतली. त्यानंतर नरहरी नृसिंह सरस्वती या नावांना प्रसिद्धीस आले. नृसिंह सरस्वती यांनी दक्षिणेकडील विविध तीर्थक्षेत्रांना सुद्धा भेट दिली होती. नरसोबाची वाडी ते 12 वर्ष राहून मग त्यांनी गाणगापुरात हा वास केला होता. गाणगापुरात ते गुप्त रूपाने राहत होते आणि अनेक शिष्यांना त्यांनी तिथं भेट सुद्धा दिल्या होत्या. त्यांचे तिथं असंख्य शिष्य जमले होते. परंतु श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी सर्व शिष्यांना बोलून सांगितले की आता आमची गाणगापुरात खूप प्रसिद्धी झाली आहे, त्यामुळं इथं आता यवनाचे राज्य येणार आहे आणि यवनाचे राज्य आल्यानंतर ते आपल्या सर्व इच्छा आमच्याकडून पूर्ण करून घेतील. त्यामुळे आम्ही इथं आता गुप्त रूपाने राहणार आहोत. त्यामुळं श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे आजही गाणगापुरात गुप्त रूपाने राहतात आणि त्या आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करतात. बघा, जे कोणी भक्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी असे म्हणले की भविष्यात जो कोणी भक्त माझी उपासना करतील, माझी मनातून स्तुती करतील, त्याचबरोबर ते माझी श्रद्धेने सेवा करतील, तर मी नेहमीच त्यांना दुःख, गरिबी यांची भीती त्यांना राहणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जे माझ्या अक्षराचं पठण करतील त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी सुख शांती नांदेल, असे ती म्हणत भक्तांनी त्यांच्या इच्छेनुसार तयार केलेल्या फुलाच्या आसनावर ते बसले. आसन पानात एका नावेप्रमाणे सोडण्यात आले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या होत्या. मी संसार रूपाने निघून जरी जात असलो तरी भक्तांच्या सदैव मनात आणि या गाणगापुरात राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे त्या पुष्पक आसनावर बसून त्या पाण्यातून श्रीशैल्य येथे निघाले. नृसिंह सरस्वतींनी प्रसादाचे प्रतीक म्हणून ती फुले ज्यावरती बसले होते ते परत पाठवली. ती फुले परत वाहत आली. श्री नृसिंह सरस्वतीच्या लीला श्री गुरु ग्रंथात सांगण्यात आल्या आहेत. आजही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात आपल्या भक्तांना दर्शन देतात आणि ते आपल्या भक्तांचे मनोकामना सुद्धा पूर्ण करतात. त्यामुळं तुम्हाला सुद्धा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला तुम्ही विसरू नका. कारण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे खूप आपल्या भक्तांचे सर्व इच्छा हे पूर्ण करतात. कारण ते खूप भोले दैवत आहे. त्यामुळे तुमच्या जर इच्छा असतील, मनोकामना असतील तर श्री गुरुचरित्राचं पारायण तुम्ही या 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे त्या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.